मॉर्निंग स्टुडंट. आपल्याला शेवटचं प्रकरण बघायचं आहे विज्ञानातलं. शेवटचं म्हणण्यापेक्षा फर्स्ट टर्मचं शेवटचं प्रकरण जे आहे ते म्हणजे पेशी आणि पेशी अंगक. आपण आतापर्यंत 9 प्रकरणांचा अभ्यास केला आहे. आता आपल्याला जीवशास्त्राशी निगडित जे प्रकरण आहे 8वीचं ते म्हणजे पेशी आणि पेशी अंगक, त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती की सजीवांमध्ये किती प्रकारच्या पेशी आढळतात. सजीवांमध्ये 2 प्रकारचे सजीव आपण बघत असतो, एक वनस्पती आणि दुसरे म्हणजे प्राणी. आणि या वनस्पती आणि प्राणींमधल्या सजीवांमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये पेशी हा सगळ्यांचा मूलभूत आणि रचनात्मक कार्यात्मक एकक असतं हे पेशी. कारण प्रत्येक सजीवाची जी निर्मिती असते ती पेशीपासूनच झालेली असते. आधीच्या इयत्तांमध्ये तुम्ही अभ्यासलेलं आहे पेशी हे सजीवांचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक मानलं जातं. आणि विविध अवयवांमध्ये कार्यानुसार वेगवेगळ्या पेशी आढळत असतात. आणि मग पेशींची रचना कशी असते तर त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या पेशी आपण बघितलेल्या, एक म्हणजे वनस्पती पेशी आणि दुसरी म्हणजे प्राणी पेशी. आपण या दोन्हींचा अभ्यास तुम्ही मागच्या वर्षी इयत्ता 7वीमध्ये केलेलाच आहे, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशींमध्ये. तर तो कशा पद्धतीने केला आहे, कोणकोणते पेशी अंगक त्याच्यामध्ये असतात, त्या प्रत्येक पेशी अंगकाचा सखोलपूर्वक अभ्यास तुम्हाला या इयत्तामध्ये करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया प्रकरण 10वे. पेशी व पेशी अंगके. पेशी व पेशी अंगके. हे प्रकरण तुम्हाला 9वीला पण आहे. आता 9वीला गेलात तर त्यावेळेला तुम्हाला हे प्रकरण अभ्यासायचं आहे. आणि हे प्रकरण अभ्यासताना त्याच्यातली अजून सखोल माहिती तुम्हाला इयत्ता 10वीला अभ्यासायची आहे. म्हणून तुम्ही आता इयत्ता 8वीचं हे प्रकरण आहे ते अतिशय लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक त्याचं अभ्यास करा. कारण याच्यातले डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला या इयत्तांमध्ये डिटेल्स दिले आहेत आणि त्याची अजून सखोल माहिती जी आहे त्याच्यावर आधारित असलेली ती म्हणजे इयत्ता 9वी आणि 10वीला अभ्यासायची तुम्हाला. तर 2 प्रकारच्या पेशी आहे माहिती तुम्हाला, एक म्हणजे वनस्पती पेशी आणि दुसरी म्हणजे प्राणी पेशी. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यामध्ये काही घटक जी असतात ती समान असतात तर काही वेगवेगळे असतात. आता घटक कोणते कोणते, पेशीपटल जर बघितलं आपण तर वनस्पती पेशींमध्ये पेशीपटल आहे, प्राणी पेशींमध्ये सुद्धा पेशीपटल असतं. त्याच्यानंतर पेशीभित्तिका जर बघितली आपण तर वनस्पती पेशींमध्ये पेशीभित्तिका असते, प्राणी पेशींमध्ये पेशीभित्तिका नसते. त्याच्यानंतर लवके जी असतात, हरित लवके वनस्पती पेशींमध्ये असतात तर प्राणी पेशींमध्ये लवके नसतात. रिक्तिका जर बघितल्या आपण तर रिक्तिका दोन्ही ठिकाणी असतात. गॉल्गी संकुल हे सुद्धा वनस्पती पेशींमध्ये प्राणी पेशी दोन्हींमध्ये असतं. आणि तंतुकणिका या ज्या असतात त्या वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी दोन्हींकडे आढळतात. याचा अभ्यास आपण मागच्या वर्षी इयत्ता 7वीमध्ये आपण केलेला आहे. आता आपल्याला पेशींचे वेगवेगळे भाग शिकायचे आहेत. तर पेशींचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, जसं आपण घर आहे, घराचा सगळ्यात बाहेरचा भाग म्हणजे वॉल कंपाऊंड असतं, बरोबर. मग तशा पद्धतीने पेशीचं जे वॉल कंपाऊंड ज्याला म्हटलं जातं ते वॉल कंपाऊंड म्हणजे त्याला पेशीभित्तिका असं म्हटलं जातं. तर पेशीचा सर्वात महत्त्वाचा भाग, पहिला भाग जो असतो तो म्हणजे पेशीभित्तिका. पेशींचे भाग जे बघायचे आहेत आपल्याला, त्या पेशींच्या भागामध्ये सर्वात महत्त्वाचा मानला गेलेला पहिला जो आहे तो भाग म्हणजे पेशीभित्तिका. पेशीभित्तिका त्या नावावरूनच तुमच्या लक्षात येईल. तर पेशीभित्तिका ही पेशीभित्तिका कोणाभोवती आढळते तर शैवाल, कवक आणि वनस्पती पेशींभोवती ही पेशीभित्तिका आढळते. प्राणी पेशीला पेशीभित्तिका नसते. पेशीभित्तिका म्हणजे पेशीपटलाभोवती जे आवरण असतं ते मजबूत आणि लवचिक असं आवरण असतं, त्याला आपण पेशीभित्तिका असं म्हणत असतो. पेशीभित्तिका जी असते मूलतः त्याच्यामध्ये सेल्युलोज आणि पेक्टिन हे कर्बोदके जी असतात त्या कर्बोदकांपासून ही बनलेली असते. आणि कालांतराने आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये लिग्निन, त्याच्यानंतर सुबेरिन, क्युटिन अशी बहुवारिक अशी पेशीभित्तिका तयार होतात. पेशीला आधार देणे, जसं घराच्या भिंती ज्या असतात त्या घराला आधार देण्याचं काम करत असतात, तसं पेशीला आधार देण्याचं महत्त्वाचं कार्य हे पेशीभित्तिकेचं असतं. आणि पेशीमध्ये जाणारं जे अतिरिक्त पाणी असेल त्या पाण्याला अडवून ठेवण्याचं कामसुद्धा हे पेशीभित्तिकेचं असतं. तिला अडवून त्या पेशीचं रक्षण करणं हे पेशीभित्तिकेची कार्य असतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे प्रद्रव्य पटल, त्याला आपण पेशीपटल असं सुद्धा म्हणू शकतो.
पेशींचं दुसरं जे अंग आहे ते म्हणजे प्रद्रव्य पटल. प्रद्रव्य पटल म्हणजे काय, तर पेशीभोवती असणारं पातळ, नाजूक आणि लवचिक असं आवरण असतं आणि पेशीतील घटक जे असतात त्या घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळं ठेवण्याचं काम हे पेशींचं प्रद्रव्य पटल करत असतं. स्पुरिल मेदाच्या 2 थरांमध्ये म्हणजे फॉस्फोलिपिड ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, त्या फॉस्फोलिपिडच्या 2 थरांमध्ये मिसळलेले प्रथिनांचे जे रेणू असतात अशी प्रद्रव्य पटलाची रचना असते. प्रद्रव्य पटल जे असतं ते काही ठराविक पदार्थांना ये-जा करू देते तर काही पदार्थांना अटकाव करत असते. जे आवश्यक असतील असे पदार्थ पेशीमध्ये घेण्याचं काम हे प्रद्रव्य पटल करत असतं. म्हणजेच त्याला अर्धपारदर्शक असं सुद्धा म्हटलं जातं. सेमी परमिएबल मेम्ब्रेन जसं असतं तसं. म्हणून त्याला निवडक्षम पारपटल किंवा सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय, की जे निवडक गोष्टी असतील त्या निवडक गोष्टींनाच पेशीमध्ये एंट्री करू द्यायची, बाकीच्यांना पेशींमध्ये एंट्री करू द्यायची नाही. आणि या गुणधर्मामुळे पाणी, क्षार, ऑक्सिजन युक्त असे जे पदार्थ असतात ते रेणू पेशीमध्ये प्रवेश करतात. तर कार्बन डायऑक्साईड हा टाकाऊ पदार्थ आहे आपल्या शरीरातला, त्या कार्बन डायऑक्साईडला पेशीच्या बाहेरच ठेवण्याचं काम हे कोण करत असतं, तर हे प्रद्रव्य पटल करत असतं. पेशी बाहेर जर काही बदल झाले असतील तर पेशीतल्या पर्यावरण कायम राखण्याचं काम सुद्धा हे प्रद्रव्य पटल करत असतं. म्हणून याला समस्थिती असं म्हटलं जातं. अतिशय महत्त्वाचं काम हे प्रद्रव्य पटल करत असतं, लक्षात घ्या. आता पेशीय ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया कोणत्या कोणत्या आहेत, तर पहिली जी क्रिया असते ती म्हणजे पेशीय भक्षण. कारण बाहेरच्या पर्यावरणातून अन्न आणि इतर पदार्थ गिळंकृत करण्याचं काम हे पेशी करत असतात. एंडोसायटोसिस असं म्हटलं जातं त्याला. आणि पेशी उत्सर्जन म्हणजे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम सुद्धा हे पेशी करत असतात. हे प्रद्रव्य पटलाचं काम असतं, लक्षात घ्या. प्रद्रव्य पटलाचं महत्त्वाचं कार्य काय आहे, की फक्त टाकाऊ पदार्थ म्हणजे कार्बन डायऑक्साईड सारखा टाकाऊ पदार्थ पेशीमध्ये येऊ न देणे हेच काम नाही आहे, तर महत्त्वाचे जे पदार्थ बाहेरील पर्यावरणातून अन्न इतर जे पदार्थ आहेत ते गिळंकृत पण करायचे. आणि शिवाय जे पेशीला नकोसे आहेत असे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचं काम पेशी बाहेर टाकण्याचं काम हे प्रद्रव्य पटल करत असतं. पेशींची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया कोणत्या कोणत्या आहेत, तर विसरण, परासरण. या पेशीमध्ये कोणत्याही प्रकारची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया आहेत. म्हणजे विसरण म्हणजे काय, की ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड सारखे लहान जे रेणू असतात त्या लहान रेणू पेशींमध्ये घेणे. आता ऑक्सिजन पेशींमध्ये घ्यायचा आणि पेशी बाहेर कार्बन डायऑक्साईड टाकण्याचं काम हे कोणत्याही प्रकारे पेशी ऊर्जा न वापरता करत असतात. त्याच्यानंतर परासरण म्हणजे काय, जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटल जे असतं त्या पारपटलातून होण्याचा प्रवास म्हणजे त्याला परासरण असं म्हटलं जातं. ही भौतिक क्रिया असते आणि ती घडण्याच्या 3 वेगवेगळ्या शक्यता असतात. पहिलं म्हणजे समपरासरी द्रावण, त्याला आयसोटोनिक असं म्हटलं जातं. पेशीभोवती असलेलं माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचं प्रमाण जे असतं ते सारखं असतं, त्यामुळे पाणी आत व बाहेर जात नाही. अवपरासरी द्रावण म्हणजे काय, की पेशीतलं पाण्याचं प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातलं जे पाण्याचं प्रमाण असतं ते प्रमाण जास्त असल्याने पाणी पेशीत शिरतं. याला अंतःपरासरण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, आपण आपल्या घरी आई तुम्हाला देत असेल बघा, बदाम पाण्यात भिजवते आणि सकाळी ते बदाम फुगलेले असतात किंवा बेदाणे असतात. बेदाणे सगळ्यांना माहिती, ज्याला आपण मनुके म्हणतो. ते मनुके पाण्यात भिजवायचे रात्री आणि सकाळी जर बघितलं तर त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं असतं. पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने काय होतं, ते फुगतात, बरोबर. याला म्हटलं जातं अवपरासरी द्रावण. आणि अतिपरासरी द्रावण म्हणजे काय, तर पेशीतल्या पाण्याचं जास्त प्रमाण जे असेल ते आणि पेशीभोवतीलच्या माध्यमातलं पाण्याचं प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडतं. बाहेर जर कमी पाणी असेल आणि पेशीमध्ये पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर पेशीतलं पाणी काय होतं, बाहेर पडतं. उदाहरणार्थ फळांच्या फोडी साखरेच्या जर घट्ट पाकामध्ये टाकल्या तर फोडीतील पाणी जे असतं ते पाणी कुठं जातं, पाकामध्ये जातं. बघा, तुम्ही लिंबाचं लोणचं जर केलं, तुमच्यापेक्षा तुमच्या मम्मीला माहिती असेल, लिंबाचं लोणचं केलं तर काही पदार्थांना पाणी सुटतं. बघा, भाजी जर असेल, समजा तुम्ही कोबीची भाजी केली, पत्ता कोबी जे म्हणतो ना आपण, त्याची जर भाजी केली तर त्यावेळेला तुमच्या लक्षात येत असेल की त्या भाजीला पाणी टाकण्याची गरज नसते शिजवताना. किंवा तुम्ही घोसाळ्याची भाजी केली, घोसाळ्याची भाजी करताना सुद्धा त्या भाजीला आपोआप पाणी सुटतं, कारण त्यांच्यामध्ये साठवलेलं जे पाणी असतं ते पाणी काय होतं, बाहेर पडतं. म्हणजेच ते अतिपरासरी असतात. अतिपरासरी द्रावणात ठेवल्याने प्राणीपेशी किंवा वनस्पती पेशी ज्या असतात त्याच्यातलं पाणी हे बहिपरासरण
प्रक्रियेमुळे बाहेर पडतं आणि पेशीद्रव्य जे असतं ते काय होतं, आकसतं. या क्रियेला रससंकोच असं म्हटलं जातं. त्याला प्लाझ्मोलायसिस असं म्हटलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये प्लाझ्मोलायसिस म्हणतात, तर मराठीतून रससंकोच असं म्हटलं जातं. ह्या 3 प्रकारच्या परासरणाच्या ज्या क्रिया आहेत ते पेशीमध्ये घडत असतात आणि ते कोणत्याही प्रकारची ऊर्जा न वापरता या पेशीमध्ये घडत असतात. प्रद्रव्य पटलाचे महत्त्वाचं कार्य आहे, लक्षात घ्या. प्रद्रव्य पटलामध्ये आपण बघितलं की पेशी भक्षण तर करतात, पेशी उत्सर्जन पण करतात, पण पेशींची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया ज्या असतात त्या प्रद्रव्य पटलामध्ये असतात. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे विसरणाची क्रिया असते की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यासारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे आणि ते बाहेर टाकणे. आणि दुसरं काम म्हणजे परासरणाची, जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होण्याचा जो प्रवास असतो त्याला म्हटलं जातं परासरण. ही 3 वेगवेगळ्या शक्यतांमध्ये परासरण घडून येत असतं. पहिलं म्हणजे समपरासरी द्रावण तयार होतं. द्रावण म्हणजे कोणतं हे बघितलं आपण. त्याच्यानंतर अवपरासरी द्रावण की ज्याच्यामध्ये अंत परासरण होत असतं आणि अतिपरासरी द्रावण की ज्याच्यामध्ये बाह्य परासरण घडत असतं. त्याच्यानंतर पेशीचा तिसरं जे महत्त्वाचं अंगक आहे ते म्हणजे पेशीद्रव्य. पेशीमधलं तिसरं जे आहे ते म्हणजे पेशीद्रव्य. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असं पेशी अंगक असतं. पेशीद्रव्य म्हणजे काय असतं, तर कांद्याच्या पापुद्र्यामध्ये बघा, तुम्ही जर कांद्याचा वरचा पापुद्रा काढला, जो प्लास्टिक सारखा दिसतो तो नाही, जो अतिशय पातळ असा पांढऱ्या रंगाचा असतो, कांद्याच्या वरचं, कांदा ज्यावेळेला फोडला तुम्ही आणि फोडल्यानंतर तो कांदा त्या ठिकाणी पहिलं साल बाहेर काढतात, दुसरं जे साल असतं पातळ पापुद्रा असतो ज्याच्यातून आरपार दिसतं, अशा पद्धतीने म्हणजे पारदर्शक असा पापुद्रा असतो. तर कांद्याच्या पापुद्र्या, तो जर तुम्ही एखादा आपला जो लाईट असतो ना, पिवळा लाईट असतो बघा घरामध्ये वापरतात, तो पातळ पापुद्रा घ्यायचा आणि त्या लाईटाच्या समोर असा पकडायचा, तर बरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये चौकोनी आकाराच्या पेशी दिसतात, कांद्याच्या पापुद्र्याच्या पेशी दिसतात. प्रद्रव्य पटल व केंद्रक यामधील जे तरल पदार्थ असतात त्या तरल पदार्थांना काय म्हटलं जातं, प्रद्रव्य पटल असं म्हटलं, पेशीद्रव्य म्हणतात. प्रद्रव्य पटल आणि केंद्रक यामधील जे तरल पदार्थ म्हणजे हलणारा पदार्थ असतो त्याला पेशीद्रव्य म्हणतात. पेशीद्रव्य हा चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करत असतो आणि त्यात अनेक पेशी अंगकं विखुरलेली असतात. पेशीमध्ये ज्या रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशीद्रव्य हे माध्यम म्हणून वापरलं जातं. पेशी अंगका व्यतिरिक्त असलेला जो पेशीमधला भाग असतो तो भाग म्हणजे त्याला पेशीद्रव्य असं म्हटलं जातं. बघा, तुम्ही अंड्याची पेशी पाहिली असेल, अंड फोडल्यानंतर जे पांढऱ्या रंगाचे चिकट पदार्थ दिसत असेल बघा तुम्हाला, तो म्हणजे काय असतो, तो या प्रद्रव्य पटलाचा भाग असतो. त्याच्यामध्ये पेशीद्रव्यामध्ये अमिनो आम्ल, ग्लुकोज, जीवनसत्व साठवलेली असतात आणि मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पती पेशीमध्ये पेशीद्रव्य हे कडेला सारलेलं असतं आणि वनस्पती पेशीतली पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतली पेशीद्रव्य जे असतं ते अधिक कणयुक्त आणि दाट असतं. लक्षात, अशा पद्धतीने हे आपण पेशींचे भाग बघितले. 3 महत्त्वाचे भाग पेशीमध्ये असतात, लक्षात घ्या. 3 महत्त्वाचे भाग. पहिला म्हणजे पेशी भित्तिका जी असते ती पेशीच्या बाह्य भागात असते, जशी आपली भिंत असते तशा पद्धतीचं काम जे असतं ते पेशी भित्तिका जी असते ती करत असते. सर्वात बाहेरचं आवरण असतं, त्या पेशी भित्तिकेनंतर प्रद्रव्य पटल असतं आणि प्रद्रव्य पटलानंतर आतमध्ये असणारं जे असतं ते पेशीद्रव्य असतं. आता ही झाली आपली पेशींचे भाग. आता आपल्याला बघायचं पेशीमधली अंगक, कारण आपण प्रद्रव्य पटलापर्यंत आलो आणि प्रद्रव्य पटलानंतर पेशी अंगक जी असतात ती प्रद्रव्य पटलामध्ये असतात, प्रद्रव्य पटलाबरोबरच असतात पेशी अंगक. विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे त्याला पेशी अंगक म्हणतात, कारण पेशी अंगक जे असतात प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं असतं. ही अंगक म्हणजे पेशीचे काय झाले, ते एक प्रकारचे अवयवच झाले. हे पेशींचे भाग होते. तर आता पेशींचे छोटे छोटे जे अवयव आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. प्रत्येक अंगक जे असतं त्या प्रत्येक अंगकाभोवती मेदप्रथिनियुक्त पटल असतं. केंद्रक आणि हरितलौक यांच्या व्यतिरिक्त सर्व अंगके जी असतात ती इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनेच पाहता येतात. मला लक्षात, केंद्रक दिसतं, हरितलवक पण दिसतं, परंतु बाकी इतर जी असतात सर्व अंगकं ती आपल्याला फक्त कशामध्ये दिसू शकतात, सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनेच आपण बघू शकतो. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं पेशीतला मेंदू. जसं आपल्या संपूर्ण शरीरातला मेंदू असतो तो म्हणजे आपल्या डोक्याच्या वरती असणारा, डोक्यात असणारा म्हणजे संपूर्ण शरीराच्या वरती असणारा जो भाग आहे त्याला आपण मेंदू असं म्हणत असतो. ते म्हणजे आपल्या केंद्रक.
बरोबर, कारण सगळीकडे नियंत्रण करण्याचं काम आपल्या मेंदूचं असतं. तसंच पेशींचा केंद्रक जे असतं, म्हणजे सगळीकडे नियंत्रण ठेवण्याचं काम जे करत असतं ते म्हणजे केंद्रक असतं पेशीचं. त्याच्यामध्ये एक प्रॅक्टिकल दिलं आहे की तुम्ही कांद्याच्या पापुद्र्याची सुद्धा त्याच्या साह्याने सुद्धा आपण केंद्रक बघू शकतो. गडद रंगाचा ठिपका दिसतो. तुम्ही जर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने किंवा सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने कांद्याच्या पापुद्र्याचं जर स्लाईड तयार केली तर त्या ठिकाणी तुम्हाला एक काळ्या रंगाचा ठिपका दिसतो, ते म्हणजे पेशींचं केंद्रक असतं. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने जर बघितलं आपण तर केंद्रकाभोवती दुहेरी आवरण असतं आणि त्यावर केंद्रक हे छिद्र दिसतं. केंद्रक म्हणजे केंद्रकाच्या आत बाहेर होणारे जे पदार्थ असतात त्यांचं वहन या छिद्रांमधून होत असतं. केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी असते आणि रंगसूत्रांचं जाळं असतं. आता हे जी रंगसूत्रे असतात ती पातळ दोऱ्यांसारखी असतात. पातळ जो दोरा असतो ना आपला शिवण्याचा जो दोरा, तर त्या दोऱ्यासारखी ती असतात आणि पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचं रूपांतर रंगद्रव्य जे असतात रंगसूत्र जे असतात ते एकत्र येतात आणि रंगसूत्र एकत्र आल्यापासून त्याच्यापासून गुणसूत्र तयार होत असतात. आणि हे जे गुणसूत्र असतात त्या गुणसूत्रातील कार्यात्मक जे घटक असतात त्यांनाच आपण जनुके असं म्हणत असतो, त्यांनाच आपण जीन्स असं म्हणत असतो. मग हे जीन्स कशामध्ये असतात तर त्या केंद्रकामध्ये असतात. तर या केंद्रकाचं कार्य काय असतं तर पेशीच्या सर्व चयापचय क्रिया, मी आता सांगितलं तुम्हाला मेंदूसारखंच, सर्व चयापचय क्रिया आणि पेशी विभाजन याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे केंद्रकाचं असतं. आणि जनुकाद्वारे अनुवंशिक गुण जे असतात, कारण पेशींमध्ये काय असतात, केंद्रकामध्ये काय असतात, रंगसूत्र असतात आणि रंगसूत्र एकत्र केली की त्याच्यापासून गुणसूत्र तयार होतात आणि गुणसूत्र जी असतात त्या गुणसूत्रांमधले जे कार्यात्मक घटक असतात त्यांनाच आपण जनुके असं म्हणत असतो. आणि जनुके हे अनुवंशिक माहिती एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित करण्याचं काम करतात. हे तुम्हाला 9वी आणि 10वीला शिकायचं आहे. तर ही जी गुणसूत्रे असतात त्या गुणसूत्रांमधील कार्यात्मक एककालाच आपण जनुके असं म्हणत असतो आणि जनुकांद्वारेच अनुवंशिक गुणांचं संक्रमण हे पुढच्या पिढीमध्ये करण्याचं काम या केंद्रकाच्या माध्यमातून केलं जातं. आपल्या शरीरामध्ये रक्तातल्या रक्तकणिका असतात, लोहित रक्तकणिका म्हणतात त्याला, इंग्लिशमधून त्याला RBCs असं म्हटलं जातं, रेड ब्लड कार्पस्कल्स म्हणतात त्याला. लोहित रक्तकणिका जे असतात ते केंद्रक नष्ट झाल्याने हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध करून देतात आणि त्याच्यामुळे जास्त ऑक्सिजन वाहून नेला जातो. लोहित रक्तकणिकांमधलं जर केंद्रक नष्ट झालं तर हिमोग्लोबिनसाठी ते जास्त जागा उपलब्ध करतात आणि आपल्याला त्याच्यामुळे काय होतं, अधिक जास्त ऑक्सिजन वाहून नेला जातो. आणि वनस्पतींच्या रसवाहिन्यातील चाळणी नलिकांमधलं केंद्रक जर नष्ट झालं तर त्या पोकळ होतात आणि अन्न पदार्थांचं वहन जे असतं ते काय होतं, त्यांचं सोपं होत असतं. हे झालं केंद्रकाची माहिती. आपण पेशीतलं पहिलं अंगक बघितलं ते म्हणजे केंद्रक. पेशींचे भाग लक्षात आले. आता आपल्याला बघायचे पेशींचे भाग बघितल्यानंतर आपण पुढचा भाग बघतो, पेशींची अंगके किंवा त्याला आपण पेशी अंगके असं म्हणत असतो. ही जी पेशी अंगके आहेत त्यातलं पहिलं पेशी अंगक बघितलं आपण ते म्हणजे केंद्रक. आता आपल्याला दुसरं पेशी अंगक बघायचंय. केंद्रक बघितल्यानंतर दुसरं जे पेशी अंगक आहे ते म्हणजे आंतरद्रव्य जलिका. हे पेशींचं दुसरं अंगक आहे, आंतरद्रव्य जलिका. आता हे आंतरद्रव्य जलिका असंही लिहितात किंवा असंही लिहितात, आंतरद्रव्य जलिका. हे आंतरद्रव्य जलिका जे आहे ते आंतरद्रव्य जलिका म्हणजे त्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हटलं जातं. पेशींच्या आतमध्ये विविध प्रकारचं जे वहन होत असतं, आपण मगाशीच बघितलं की आपण जे जे पदार्थ खात असतो ते प्रत्येक पेशीमध्ये वहन करण्याचं काम केलं जातं, बरोबर. तर पेशींच्या आतमध्ये जे विविध पदार्थांचं वहन करणारं जे अंगक असतं त्यालाच आंतरद्रव्य जलिका असं म्हटलं जातं. आणि आंतरद्रव्य जलिका म्हणजे तरल अशा पदार्थांनी भरलेले सूक्ष्म नलिका असते आणि पट एकमेकांना जोडलेले जाऊन बनलेली जाळ्यासारखी रचना असते. आंतरद्रव्य जलिका जी असते ती आतील बाजूने केंद्रकाला आणि बाहेरील बाजूने प्रद्रव्य पटलाला जोडलेली असते. पृष्ठभागावर आंतरद्रव्य जलिकेच्या पृष्ठभागावर रायबोझोम्सचे कण असतात.
तर तिला खडबडीत आंतरद्रव्य जलिका असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, जर आंतरद्रव्य जलिकेच्या बाहेरच्या भागावर म्हणजे पृष्ठभागावर जर रायबोसोम्सचे कण असतील तर त्याला म्हटलं जातं खडबडीत आंतरद्रव्य जलिका. आणि त्याचं कार्य काय असतं, आणि जर रायबोसोम्स नसतील तर त्याला गुळगुळीत आंतरद्रव्य जलिका असं सुद्धा म्हटलं जातं. तर याचं कार्य काय असतं आंतरद्रव्य जलिकेचं, ते म्हणजे पेशीला आधार देणारी चौकट म्हणून ती ओळखली जाते. प्रथिनांचं वहन करण्याचं काम महत्त्वाचं ती करत असते. आपण जे मोड आलेली कडधान्य खातो त्याच्यातून आपल्याला प्रथिनं मिळतात, दुधातून मिळतात, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिटॅमिनमधून पण मिळतात. तर हे प्रथिनं जी असतात त्या प्रथिनांचं वहन करण्याचं महत्त्वाचं काम हे आंतरद्रव्य जलिका करत असते. त्याच्यानंतर अन्न, पाणी, हवा यांच्यामार्फत शरीरात असलेले जे विषारी पदार्थ असतात त्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकण्याचं कामसुद्धा हे आंतरद्रव्य जलिकांचं असतं. अतिशय महत्त्वाचं काम ते करत असतात. टॉक्झिन्स जे असतात शरीरामध्ये तयार झालेले जे टॉक्झिक असतात ते टॉक्झिन्स शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम हे करत असतात. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे गॉल्गी काय. आंतरद्रव्य जलिकानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे पेशी अंगक, ते म्हणजे गॉल्गी काय. त्याला इंग्लिशमध्ये त्याला गॉल्जी बॉडीज असं म्हटलं जातं. गॉल्गी कॉय, गॉल्गी संकुल पण म्हणतात त्याला, गॉल्जी कॉम्प्लेक्स पण म्हणतात, गॉल्जी बॉडीज पण म्हणतात. एकमेकांना समांतर रचलेल्या 5-8 चपट्या पोकळ अशा कोशांपासून हे गॉल्गी काय बनलेलं असतं किंवा गॉल्गी संकुल बनलेलं असतं. संकुल म्हणजे घर, बरोबर. एकमेकांना असे एकावर एक असे चपटे असतात, त्या 5 ते 8 आणि पोकळ असतात. या कोशांना कुंडे म्हणतात. आणि हे जे कुंडे असतात त्या कुंडांमध्ये विविध प्रकारची विकरं असतात, जी विकरं आपल्या शरीराला अतिशय महत्त्वाची असतात, बरोबर. आंतरद्रव्य जलिकांमधून आलेली जी प्रथिने असतात ती या गोलीय पिटिकांमध्ये बंदिस्त होतात. ज्या गोलीय पिटिका असतात त्यांच्यामध्ये ते आंतरद्रव्य जलिकातून आलेले प्रथिने जी असतात ती बंदिस्त होतात आणि पेशीद्रव्यामार्फत ह्या पिटिका गॉल्गी संकुलापर्यंत येतात. त्यांच्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पाहून त्यातील द्रव्य जे असतं ते द्रव्य कोणामध्ये जातं, कुंडांमध्ये पाठवलं जातं. कुंडांच्या घड्यातून ते पुढे सरकताना विकरं जी असतात त्या विकरांमुळे त्या द्रव्यांमध्ये काय होतं, बदल घडून येत असतो. ही बदल झालेली प्रथिने जी असतात ती पुन्हा गोलीय पिटिकांमध्ये बंद होऊन गॉल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात. म्हणजे कसं, कारखान्यातून एखादी वस्तू आहे बांधून पॅकेजिंग करून कशी बाहेर पाठवली जाते तसं पॅकेज करून तसं प्रथिनांना बंदिस्त ठेवून त्या प्रथिनांमध्ये विकरं मिसळतात आणि विकरं मिसळल्यानंतर ती प्रथिने चांगल्या पद्धतीने पॅकिंग करून ती पुढच्या कार्याकडे पाठवण्याचं काम हे गॉल्गी काय करत असतं. गॉल्गी संकुल हे पेशीतील श्रावी अंगक असतं, त्याच्यातून श्राव श्रवत असतो नेहमी. पेशीमध्ये संश्लेषित झालेली जी प्रथिने असतात ती प्रथिनं विकरं, वर्णक इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडवून आणून त्यांची विभागणी करणं, त्यांना पेशींमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवणं हे काम त्या करत असतात. रिक्तिका व जे श्रावी पटल असतं त्या श्रावी पटिका यांची निर्मिती करण्याचं काम हे गॉल्गी काय करत असतं. शिवाय पेशीभित्तिका, प्रद्रव्य पटल, लयकारिका यांच्या निर्मितीला मदत करण्याचं कामसुद्धा हे गॉल्गी काय किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स करत असतात. कॅमिलिओ गॉल्गी नावाचा जो शास्त्रज्ञ होता, या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम या गॉल्गी संकुलाचं वर्णन केलं आहे. काळी अभिक्रिया हे रंजन तंत्र त्यांनी विकसित केलं होतं. या तंत्राने त्यांनी चेतासंस्थेचा सखोल अभ्यास केला आणि चेतासंस्थेची रचना अभ्यासासाठी त्यांना सॅन्टियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं होतं. बघा, असे हे कॅमिलिओ गॉल्गी यांच्याच नावामुळे त्याचं नाव पडलं आहे त्याला गॉल्गी संकुल. त्यांच्या स्मरणार्थ त्याला नाव दिले गेले गॉल्गी संकुल किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्गी काय. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे पेशींमधला, पेशी अंगकांचा, तो म्हणजे लयकारिका. गॉल्गी कायचं काम संपल्यानंतर विकारांची निर्मिती सगळ्यात महत्त्वाचं काम करतात ते, आणि त्याच्यानंतर आहे लयकारिका. ह्या ज्या लयकारिका असतात, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती की शेतामध्ये निर्माण झालेला जो पाळला पाचोळा असतो किंवा तो काय करतात, कंपोस्ट खताच्या निर्मितीसाठी वापरला जातो, बरोबर. मग तसंच पेशी ज्या असतात त्या पेशींमध्ये ज्या वेळेला
वेगवेगळ्या प्रकारच्या रचना आपण बघितलं. पेशींमध्ये प्रथिने येतात, विकर मिसळतात. मग पेशींमध्ये काही टाकाऊ जे पदार्थ जे असतात चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे त्याला लयकारिका असं म्हटलं जातं. लयकारिका काय असतं? त्याचं साधं एक पटलाने वेष्टित असा कोश असतो आणि त्यांच्यामध्ये सुद्धा पाचक विकरे असतात. जी पचन संस्थेमध्ये म्हणजे चयापचय क्रियेमध्ये जे पदार्थ पचले नाहीत ते पदार्थ पचवून जे निरुपयोगी पदार्थ आहेत ते निरुपयोगी पदार्थ यांची विल्हेवाट लावण्याचं काम हे कोण करत असतं? तर लयकारिका करत असतात. याचं कार्य काय आहे? तर रोगप्रतिकारक यंत्रणा, पेशींवर हल्ला करणारे जे जीवाणू असतात. आता बघा तुम्हाला माहिती आहे पेशींवर हल्ला करणारे जीवाणू माहिती आहे, कोरोनासारखा विषाणू बरोबर, एड्ससारखा विषाणू हे पेशींवर हल्ला करतात ना. मग पेशींवर हल्ला करणारे जे जीवाणू विषाणू असतात त्या विषाणूंना जीवाणूंना नष्ट करण्याचं काम या लयकारिका करत असतात. त्यांच्याकडे एक उद्ध्वस्त करणारं पथकसुद्धा असतं. म्हणजे जीर्ण आणि कमजोर पेशी अंगकं जी असतात किंवा कार्बनी कचरा हे टाकाऊ पदार्थ जे असतात ते लयकारिकेमार्फत काय टाकले जातात? पेशीच्या बाहेर टाकले जातात. शिवाय लयकारिकांना आत्मघाती पिशव्या पण म्हणतात. लक्षात घ्या, त्या आत्मघाती पिशव्या म्हणून पण ओळखल्या जातात. का? कारण पेशी जर जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात आणि त्यातली जी विकरं असतात ते स्वतःच्याच पेशीचं पचन करतात. त्या लयकारिका काय करतात? समजा ती पेशी खूप जुनी झाली, खराब झाली तर त्या लयकारिका त्याच्यातल्या फुटतात आणि त्याच पेशीचं ते पचन करून टाकतात. म्हणून लयकारिकांना आत्मघाती पिशव्या असं म्हटलं जातं. हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. शास्त्रीय कारण. उपासमारीच्या काळामध्ये लयकारिकांमध्ये साठवलेलं जे अन्न असतं किंवा प्रथिने जे असतात, मेद असतं, यांचं पचन केलं जातं. म्हणजे अतिशय महत्त्वाचं काम या लयकारिका करत असतात. बघा, उपासमारीचा ज्यावेळेला काळ असेल तर त्या काळामध्ये या लयकारिका पेशीत साठवलेले प्रथिने आणि मेद यांचं पाचन करण्याचं काम करत असतात. त्याच्यानंतरचं पुढचं पेशी अंगक आहे ते म्हणजे तंतुकणिका. लयकारिका झाल्यानंतर पुढचं जे अंगक आहे ते म्हणजे तंतुकणिका. तंतुकणिका, या तंतुकणिका म्हणजे काय? तर तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की आपल्याला सगळ्यांना लाईटची आवश्यकता असते, ऊर्जेची आवश्यकता असते बरोबर. ऊर्जेची आवश्यकता का असते? आपल्याला कोणतंही काम चांगल्या पद्धतीने जर करायचं असेल तर आपल्याला अंधाऱ्या खोलीत नाही करता येत. असं म्हटलं जातं की अंधारात सगळी कामं चुकीची होतात बरोबर. परंतु ज्यांच्या जीवनामध्येच अंधार असेल, असे जे असतील की ज्यांना डोळे नसतील, ते चुकीचं काम करतात असं त्याचा अर्थ कधीच घ्यायचा नाही. लक्षात घ्या मुलांनो. कारण ठीक आहे ते जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये अंधार म्हणजे त्यांना डोळे जर नसतील, ते जर अंध म्हणून जन्माला आले, दिव्यांग म्हणून जन्माला आले तर त्यांच्यामध्ये इतकी प्रेरणा असते आणि इतकं आत्मज्ञान असतं त्यांना, ते ज्ञानाचा प्रकाश हा दिसत नसला तरी ते निर्माण करत असतात. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सेशनच्या साहाय्याने तुम्ही बघितलेले असतील त्यांच्यामध्ये कलाकार दडलेले असतात. असो, तर जसं आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते सगळ्यांना, सौर ऊर्जेची आवश्यकता आपल्याला आहे, त्याचे विविध फायदे आपल्याला आहेत, तसंच या पेशींना सुद्धा ऊर्जेची आवश्यकता असते. पेशींना जर ऊर्जा मिळाली नाही तर त्या कार्य करू शकणार नाही. मग पेशीला ऊर्जेची गरज असते आणि ही पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम जे करत असतात ते म्हणजे तंतुकणिका. तंतुकणिकांना पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र असं म्हटलं जातं, पॉवर स्टेशन म्हटलं जातं, पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजे हे तंतुकणिका असतात. मायटोकॉन्ड्रिया इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल म्हटलं जातं. म्हणजेच या तंतुकणिका ज्या असतात ते ऊर्जा निर्मितीचे केंद्र म्हणून ओळखलं जातं. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली जर आपण तंतुकणिका बघितलं तर ते दुहेरी आवरण असतं आणि तंतुकणिकेचं बाह्य आवरण जे असतं ते सच्छिद्र असतं.